आणि दिनेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू, सुंदर चेंडू, अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाज सचिनला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण। पहिला चेंडू येतो डॉट। सुरुवात चांगली झाली। साहिल चोगले अंडर 23 चा कर्णधार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। नक्कीच एक धाव अर्जित केले गेले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या। सुंदर आणि मिड इन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं। वन शॉट। नक्कीच कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या ठिकाणी असोसिएशनचा नियम आहे आणि हे नियमाचं पालन करताना आपल्याला सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात। सर्व यावेळेस एकदा नक्कीच सर्व संघांचं देखील कौतुक करावं लागेल। आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये ड्रेसिंग कंपल्सरी केल्यापासून जे चांगलं क्रिकेट शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच सर्व संघांचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिन पाटील स्ट्रायकिंग एंडला। यावेळेस स्क्वेअर किक केलाय, नजाकत पाहायला मिळालं फटक्यामध्ये। फक्त दिशा दिले चेंडूला, आउटफील्ड थोडीशी स्लो झाली। नक्कीच एक धाव पराजित केले, दुसऱ्या धाव देखील, तिसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले। पुन्हा एकदा वन शॉट। रिव्ह्यू घ्यायचा फेकीसाठी रिव्ह्यू असेल, लेकिन पंच नक्कीच या ठिकाणी अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या STGPL 3 साठी पूर्ण खेळाडूंसाठी किट लाभले असे सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार। अनिलजी पाटील आपण देखील यायचं आहे, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। तसेच नितीन दादा कदम कापशी संघाचे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे। नितीन दादा कदम मालिकावीर सायकल यांच्या माध्यमातून लावलेले आहे, त्यांचं देखील आयोजकांच्या असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक। या आधी सामन्याला झालेला आहे वनागडे बाणी मांडलाय वडी या सामन्यातील सुपरस्टार सुपर हिरो ठरला। मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातो अक्षय वनागडे। नक्कीच एक विकेट आणि 17 धावा अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला, तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच। अक्षय यायचा आहे, आपण स्वीकार करायचा आहे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार। दरम्यान आपण जाऊया मॅचच्या आतमध्ये, घडतंय काय बिघडतंय काय, खराब फेकी, खराब कलेक्शन आणि दरम्यान 2 धावा अर्जित केल्या गेल्यात। नक्कीच एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर। नक्कीच चुका घडल्यात बुरंबार संघाकडून, नक्कीच शॉर्ट रनच्या माध्यमातून 2 देखील नक्कीच वाचवल्यात, कमी पडताना पाहायला मिळतात। धावफलकावर धावा लागलेत 5। पहिलं षटक मार्गस्थ आहे, 3 षटकांचा सामना। नक्कीच सामनावीर देतोय आपण या आधील सामन्याचा सुपर हिरो, सामन्याचा सुपरस्टार या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरला अक्षय वनागडे। नक्कीच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय वनागडे ठरला मॅन ऑफ द मॅच। पुढचा चेंडू, यावेळेस बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय, थोडस फंबल पाहायला मिळालं, मात्र चेंडू जातोय घासत पुसत सीमारेषे पार, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय फरार, आलाय चौकार। डीजे या स्पर्धेची गोड आठवण
सन्मानचिन्ह देऊन आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल। नक्कीच चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळतोय। मांडलाईवाडी संघ आपला एक प्रतिनिधी आपण देखील पाठवायचा आहे। चला पहिला षटक संपतंय। पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर। जवळजवळ 5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे। 12 मिनिटांमध्ये आपण 3 षटक हाताळायची आहेत याची नोंद घ्यायची आहे। सूरज निकम गोलंदाजी मार्कवर आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहतोय। मॅन फ्रॉम अंबार्डे एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच नाव या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये निर्माण करण्याचं काम नक्कीच चोख पार पाडलंय सूरज यांनी। राईट ऑफ द विकेट हाफ ट्रॅकर चेंडू फटका फसलाय। खेळाडू येईल का चेंडू खाली? इथे मात्र काय करतय? झेल सुटलाय। दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या। सुंदर आणि मिड इन द विकेट। नक्कीच झेल पकडला गेला पाहिजे। पकडा झेल आणि जिंका हा अभूतपूर्व क्रिकेटचा खेळ। नक्कीच प्रत्येक चेंडूवर प्रत्येक खेळाडूने सर्वस्व देऊन करण्याचा प्रयत्न केला। तर पुन्हा एकदा शॉट 1 शॉट येते। नक्कीच चुका घडतायत या ठिकाणी भुरंबाळ संघाकडून। आतापर्यंत 3 धावा नक्कीच शॉटच्या स्वरूपात इथे मात्र कमी पडताना पाहायला मिळतात भुरंबाळ संघासाठी। धावफलकावर धावा लागले तब्बल 10। थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय सध्या मात्र भुरंबाळ संघ। यजमान संघ आहे सूरज निकम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा। यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट फटका चांगला आहे। सक्सेसफुल फटका। इथे मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पार। सचिनच्या बॅट मधून आणि एक तडाखा दिमागदार चौकार। सामना आपण पाहणार आहोत वनागडेवाडी विपक्ष कापशी या 2 संघांमध्ये होईल। वनागडेवाडी विपक्ष कापशी दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्लोअर गतीचा चेंडू। इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच कौतुक करावं लागेल सूरज यांचं की थोडस जाणलं होतं सचिन यांना आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच सचिनला थोडस शांत या ठिकाणी अंबार्डे संघाकडून ठेवण्याचा प्रयत्न आहे नक्कीच यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय। इथे मात्र खेळाडू येतोय चेंडू खाल्याने टिपलाय झेल आणि इथे मात्र सचिन बॅक टू पवेलियन। बिग विकेट डाऊन। धक्का क्रमांक पहिला लागतोय भुरंबाळ संघासाठी। दिव्या डीजेला संधी ऐकूया एक सुमधुर संगीत। पासून चांगलं सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकलं असे डीजे मास्टर सुजल त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल। यावेळेस आप टॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला आणि फेकी करतील। दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात। सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर। नक्कीच धावेसाठी संघर्ष करताना आपल्याला भुरंबाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय। धावा येणं गरजेचं आहे भुरंबाळ संघासाठी। या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे। अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू। पंचांचा येतोय वाईटचा इशारा आणि एक अवांतर धावसंख्येने धावफलक जातोय पुढे। 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। पुढचा चेंडू यावेळी हुक केला खेळाडूच्या आवेक्या बाहेर। चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार। चेंडू फरार आलाय चौकार। डीजे
तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपसेक्रेटरी अमोलजी पिंपळे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। सुनीलजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमोल पिंपळे साहेब यांचा शुभ सन्मान केला जायचा आहे। दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। नक्कीच पुण्यावरून या ठिकाणी क्रिकेटवरचं अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच ट्रॅव्हलिंग करून या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेसाठी भेट दिली अमोलजी पिंपळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो। सुनीलजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय। शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय। विकास रणवरे एक नक्कीच नो घोषित केलाय पंचांनी। भीमर नक्कीच गोलंदाजाला दंडित केलाय। भीमरचा नो या ठिकाणी घोषित केलाय पंचांनी। नक्कीच एक अनुभव आहे, अनुभव इथे मात्र कामी आणावं लागेल विकास रणवरे यांना। शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक विकास रणवरे रायडामध्ये विकेट। इथे मात्र लोअर फुल टच चेंडू, स्लोअर गतीचा चेंडू, इथे मात्र अक्षय स्वतः बीट करतात। नक्कीच डॉट बॉलचा सांगता इथे मात्र होते। धाव फलकावर धावा लागले तब्बल 22। इथे मात्र धावगतीला बेड्या घालण्यास इथे मात्र यश प्राप्त झाले अंबाडे संघाच्या गोलंदाजाला। यावेळेस हुक केलाय डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार। यावेळेस अक्षयच्या बॅट मधून आणखी एक फटका, चौकार। धावा धाव फलकावर लागलेले आहेत। इथे मात्र धावा येणं गरजेचं आहे, कसं का होईना धावा येतात हे मात्र महत्वाचं आहे बुरंबाळ संघासाठी। यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाही आहे। स्वतः अलेक्स चेंडू खाली, इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर। अक्षयचा खेळ, अक्षय बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन। पाहायला मिळतो इनॅट नंबर 4 वर बुरंबाळ संघाकडून शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक विकास रणवरे। आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले। इथं प्रश्नास प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतो चौकार ठोकला होता अक्षयने, त्यानंतर मात्र विकेट अर्जित केली विकास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ 10 मिनिटांचा खेळ संपलेला आहे। विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचा। यावेळेस बॅटच्या इनसाइड एज फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात एका धावेचा मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 27 या आकड्यावर। नक्कीच सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचा गुणलेखक म्हणून सुभाषजी धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चोख कामगिरी पार पाडली। त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक। शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा, यावेळेस फटका चांगला आहे, बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, इट्स मॅक्झिमम, षटकार डीजे। चेंडू 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। एक मोठा फटका येईल का? यावेळेस काय करतंय, काय बिघडतंय? पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषे पार, दिनेशच्या बॅट मधून आलाय लागोपाठ दुसरा षटकार डीजे।
वनागडेवाडी आणि कापशी दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचा आहे. वनागडेवाडी आणि कापशी 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तब्बल 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. चेंडू मात्र शिल्लक असेल 18 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. चला व्यवस्थापन कमिटी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूने श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी तर एका बाजूने आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी. नक्कीच आयोजन कमिटीला विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय दिलीपजी धुमाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या स्पर्धेतील कापशी विपक्ष वनागडेवाडी. नक्कीच कॉल केलाय आणि नाणेफेक जिंकले वनागडेवाडी संघाने. नक्कीच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. वनागडेवाडी संघ लवकर सांगायचं आहे विनंती असेल. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच घेतलाय वनागडेवाडी संघाने. थँक्यू स्वप्नील दादा आणि वनागडेवाडी टीम. बॅटिंग करायची आहे सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी संघ. आपण नोंद घ्यायची आहे. चला पंचांना देखील विनंती असेल. अंबाडे संघ आपण देखील दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. विनंती आहे. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी, श्री रत्नाई इनाई स्पोर्ट्स बुरंबाळ आयोजित श्री रत्नाई इनाई व नवलाई देवी चषक. एक भव्य दिव्य आयोजन, अप्रतिम आयोजन, तितकंच सुंदर नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बुरंबाळ आणि नवलाईवाडी संघाचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. एक सकाळच्या सत्रापासून ज्या पद्धतीनं आयोजन नक्कीच दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. सूरज आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही अष्टपैलू खेळाडू अंबाडे संघाकडून नक्कीच खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतंय. सूरज निकम नक्कीच स्ट्रायकिंग एंडला असतील. साहिल सोगले अंडर 23 शाहूवाडी अंडर 23 चा कर्णधार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बुरंबाळ सचिन पाटील, एक अष्टपैलू खेळाडू, नक्कीच पनुंद्रे लायन संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. STGPL 3 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सचिन पाटील पनुंद्रे संघासाठी आयकॉन म्हणून नक्कीच निवड झाली आणि चांगला खेळ नक्कीच सचिन पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला सकाळच्या सत्रामधून पाहायला मिळाला. नक्कीच संघ मालक अरुणजी पवार, सुनील पाटील नक्कीच खुश असतील. सुनील पाटील यांच्या सचिन पाटील यांच्या खेळीवर पहिला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषे पार, चेंडू फरार, पहिलाच चौकार. डीजे पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न असफल ठरतोय. डॉट चेंडू काउंट केला जातो. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं बब्बर शेर. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज सचिन यांचं. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 16 चेंडू आणि तब्बल 36 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पुन्हा टाकावा लागेल का? तर हो, पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 51 धावसंख्येने नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. 5 धावा धावफलकावर लागलेत. 16 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू, दिशा दिले चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र थोडस फंबल. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आलाय नशिबाचा चौकार. डीजे
नक्कीच या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू सचिन पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत. राईट मध्ये विकेट. यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सचिन यांना. वारंवार वाईट चेंडू इथे मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावर लागलेत. ज्या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं आहे. नक्कीच त्या षटकामध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळत आहेत. अंबर्डी संघाकडून 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच आले ही धाव. आता मात्र साहिल चोगले स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. शेववडी तालुक्याचा रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सचिन पाटील रिवर्सचा अटेम्प्ट. इथे मात्र फटका फसलाय. अयशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. मात्र कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतात. अनुभव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट अंपूल. इथे मात्र कोणतीही तर मात्र काय घडतंय काय बिघडतंय. संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज पूर्ण करतोय. मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच त्याला साथ देत नाहीये आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये संधी होती आणि इथं मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. षटक संपतंय आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. कीच अजूनही 28 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडूने 28 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्षय नक्कीच पहिला चेंडू राईट मध्ये विकेट. यावेळेस स्क्वेअर कट. चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दिनेश आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. त्याला पुन्हा एकदा कॉल करतोय शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधार स्तंभ नक्कीच अनिलजी पाटील भाई. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचा विराजमान व्हायचा आहे. यावेळी देखील फटका तोच. दिशा देखील तीच निवडली आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निकाल देखील तोच लागलाय. 2 धावा पुन्हा एकदा काउंट केला जाताना 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 16 या आकड्यावर. यावेळेस मात्र काय घडतंय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. अचूक लेंथ पाहायला मिळाली. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट. अक्षय यावेळेस आसमानी टोला. चेंडू जातोय सीमारेषे पार. इट्स मॅक्झिमम. साहिलच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार षटकार. अजूनही 18 धावांची गरज आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला देखील मिळालं आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. अजूनही 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच क्रुशियल होत चालली आहे. रंगत चालली आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. एक डॉट चेंडू नक्कीच ब्रुंबाल संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. गॅप मध्ये आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे पार.
साई आणि आलाय चौकार. सुजल चला स्पीडअप घ्या. विनंती आहे मित्रांनो, थोडं स्पीडअप घ्या. भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस काय घडतंय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत जातो सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर एक दर्जेदार चौकार. आता मात्र प्रेशर मध्ये गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा लागले तब्बल 31 आणि 9 धाव्यांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ अनिलजी पाटील समेत प्रदीप वीर साहेब, भगवान कांबळे साहेब, महेश पाटील साहेब यांचे देखील विशेष आगमन आपण पाहतोय. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. धावबाची संधी इथे मात्र चुका घडताना पाहायला मिळतात बुरंबाळ संघाकडून आणि चुकांचा परिणाम या ठिकाणी आपल्याला या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 33 या आकड्यावर. 7 धावांची गरज. दरम्यान आपण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आधारस्तंभ, दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व अनिलजी पाटील भाई यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतो राजेंद्र बरिष्ठ साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. होता आणि यावेळेस घडतंय काय, बिघडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. साहिल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक पहिला लागतोय अंबर्डे संघाला. अनिलजी पाटील भाई यांच्या माध्यमातून STGPL 3 साठी संपूर्ण खेळाडूंना किट यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय. त्यांचे असे अनिलजी पाटील साहेब यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. यावेळेस आप ट्रॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, दर्जेदार षटकार. स्कोर लेवल 1 धावेची गरज. अंबर्डे संघाने वर्चस्व गाजवलं या सामन्यामध्ये. नक्कीच 18 चेंडू आणि 40 धावेची गरज असताना इथे मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. एक डॉट चेंडू इथे मात्र बुरंबाळ संघाला मैदान सामन्यामध्ये आणू शकतो. इथे मात्र काय घडतंय, 1 धाव झाली. अर्जित सामना फिनिश होतोय, सामना जिंकलाय श्री डोंदाई स्पोर्ट्स अंबर्डे संघ. हार्ड लक बॅड लक श्री रत्नाई स्पोर्ट्स बुरंबाळ संघ. चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून राहिलाय. चांगली फाईट आपण अंबर्डे संघाला दिली. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. आपले देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीचे विशेष कौतुक आणि विशेष आभार. आणि या सामन्याचा सुपरस्टार मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय साहिल चोगले ठरला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साहिल यायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चला